मुळात आजकाल नवीन टेक्नॉलॉजी AI सॅटेलाइट मॅपिंग याचा वापर करून मुंबईतल्या जेवढ्या विहिरी आहेत, नॅचरल वॉटर बॉडीज म्हणजे लेक्स असतील, तलाव असतील, या सगळ्यांचा AIच्या मार्फत आधी पहिल्या टप्प्यात सर्वे करावा, त्याचं टॅगिंग करावं, त्याचं मॅपिंग करावं, जिओ मॅपिंग करावं, GI मॅपिंग करावं. त्याच्यानंतर इस्रो, IIT मुंबई, नॅशनल एशियन इन्स्टिट्यूट या इन्स्टिट्यूटबरोबर एक संलग्न समिती बनवून किंवा अभ्यासगट बनवून आयुक्त अधिकाऱ्यांचाच आणि काही समजा अभ्यासू नगरसेवकांचा ज्यांना या विषयात इंटरेस्ट आहे, समिती बनवून या सगळ्या वॉटर बॉडीजला पुनर्जीवित कसं करता येईल याच्यावर लवकरात लवकर काम करावं अशी ठरावाची सूचना मी ऑगस्ट महिन्याच्या सभेसाठी दिलेली आहे. त्याचनुसार ग्लोबल वॉर्मिंगचा आणि एल निनोचा इम्पॅक्ट पाहिला. यावर्षी पाऊस हा जुलै महिन्यात चालू झाला. जुलै महिन्यातल्या पावसामुळे मुंबईकरांची ताण भागली. पण येणाऱ्या काळात दरवर्षीच जुलै महिन्यात एवढा पाऊस होईल आपल्याला माहित नाही. तर ग्लोबल वॉर्मिंग असेल, एल निनो असेल, हे जे ग्लोबल क्लायमेट चेंज होतंय त्याच्यामुळे या विहिरी आणि तलाव पुनर्जीवन करणं फार गरजेचं आहे. म्हणून AI असेल, या सगळ्या आपल्या तज्ज्ञ मंडळींची जी आपल्याकडे भारतात एवढे इन्स्टिट्यूट्स आहे, इस्रो सारखी इन्स्टिट्यूट आहे, IIT आहे, त्यांचा अभ्यासगट बनवून मुंबईतले हे सगळे जर आपण नॅचरल वॉटर बॉडीज ज्याला म्हणतो हे जर पुनर्जीवित झाले तर मुंबईकरांची ताणही वागेल. काही पाणी आपल्याला ड्रिंकिंग वॉटर फिल्टर करून ड्रिंकिंग वॉटर म्हणून वापरता येईल, काही पाणी आपल्याला इंडस्ट्रियल यूजसाठी वापरता येईल. त्याच्यानी जे मुंबईच्या आजूबाजूचे धरणं आहेत किंवा नवीन होणारे धरणं आहेत जसं गारगाई, पिंजाळ, त्यांच्यावरला ताण हा कमी होईल. म्हणून या विषयाचा मी पाठपुरावा करत आहे.